आंब्याचा सीझन आहे तर वेगवेगळ्या रेसिपी ट्राय केल्याच पाहिजेत. पहा, दिसायला सुंदर, वर छान रवा उभा राहिला आहे आणि आतून एकदम मऊसूत मधुर चवीचा असा हा आंबा रवा पाकातील लाडू. जराही रंग न वापरता दिसायला जितका सुंदर तितकाच भन्नाट चवीचा महिनाभर टिकणारा आंबा रवा लाडूची रेसिपी अगदी योग्य प्रमाणात मी इथे दाखवली आहे. अगदी योग्य प्रमाण, नो फेल रेसिपी, कुणीही करू शकेल असं प्रमाण मी इथे सांगितलं आहे. बरेच जण पाक करायला घाबरतात. जर पाक बिघडला तर काय करायचे हे सुद्धा मी पुढे जाऊन सांगितलंच आहे. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी मनीषा राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे. कपाने म्हटला तर 2 कप रवा हा होतो. 2 कप अर्धा किलो रव्यासाठी 125 ग्रॅम तूप इथं मी घेतलेलं आहे. हे तूप कपाने मोजले तर अर्धा कप होते. रवा घेताना बारीकच घ्यायचा आहे. मोठा रवा असेल तर तो मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचा आहे. रवा घेतानाही रवा योग्य निवडून घ्यायचा आहे, कारण बाजारात मक्याचा रवाही विकला जातो. मक्याचा रवा हा पाक शोषून घेत नाही आणि त्याला कलरही चांगला येत नाही. त्यामुळे रवा लाडू करायचा असेल तर केव्हाही गव्हाचाच रवा घ्यायचा आहे. आता इथं मी अर्धा किलो रव्यासाठी 125 ग्रॅम म्हणजे पावशेरचं निम्मं तूप इथं मी घेतलेलं आहे. हे योग्य प्रमाण आहे. आणि अर्धा किलो रवा म्हणजे 500 ग्रॅम, तर 400 ग्रॅम साखर मी यासाठी वापरलेली आहे. शिवाय इथे कुठेही रेसिपीमध्ये पाण्याचा वापर केला नसल्यामुळे रवा लाडू हा महिनाभर आरामात टिकू शकतो. थोडं थोडं तूप घालत मी रवा छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. एकदा रवा तापल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करून मंद गॅसवर रवा छान गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे. पहा, थोडं थोडं तूप घालत मी रवा छान असा भाजून घेतलेला आहे. रवा भाजण्यासाठी 10 मिनटं लागतात. आता मी याला काढून घेणार आहे. अगदी नकळत मीठ मी यामध्ये घातलेलं आहे. गोडाच्या रेसिपीमध्ये थोड्याशा मिठामुळे त्याची लज्जत अजूनही वाढते. तर रवा छान भाजून झालेला आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि कढई गरम असल्यामुळे 2 मिनटं याला मी असंच परतून घेणार आहे. आता रवा काढून घेऊया एका प्लेटमध्ये. अर्धा किलो रव्यासाठी मी इथे 400 ग्रॅम साखर म्हणजेच कपाने 1 कप आणि पाव कप असं मी मोजून घेतलेले आहे. हा 1 कप आणि हा पाव कप इतकी साखर मी घेतलेली आहे. वजनी आणि कपाचंही प्रमाण मी इथं सांगितलेलं आहे. आणि यामध्ये अर्धा कप पल्प, आंब्याचा पल्प. हा पल्प करतानाही पाणी अजिबात वापरलेलं नाही. हा प्युअर पल्प आहे. साखर तुम्ही आंब्याच्या गोडीनुसार थोडी कमी केली तरी चालेल. आंबा जर जास्त गोड असेल तर साखर थोडी कमी केली तर चालेल, पण हे योग्य प्रमाण आहे. आता पहिला साखर आणि आंब्याचा पल्प छान मिक्स करून घेऊया आणि मग गॅस सुरू करून याला छान मिक्स करून घेऊया. पहा, जसं जसं साखर विरघळेल तसं कलर चेंज झालेला आहे. इथे मी कोणताही फूड कलर वापरलेला नाही. पूर्णपणे आंब्याच्या पल्पमुळेच लाडूला छान रंग येतो. आता पाकाला उकळी फुटू लागलेली आहे. इथून पुढं थोडंसं लक्ष द्यायचं आहे. पूर्णपणे साखर विरघळलेली आहे आणि पहा,
अगदी बारीक तार येऊ लागलेली आहे आणि 1-2 मिनटानंतर पहा अगदी पाकाला चिकटपणा आलेला आहे. थोडासा पाक मी प्लेटीत काढून घेणार आहे. पहा गोळीच तयार झालेली आहे. हा योग्य पाक आहे. मी बोटावरही घेऊन दाखवते. पहा तार जमत आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. पाक तयार आहे. पहा कशी तार जमून आलेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे रवा यामध्ये घालून घ्यायचा. रव्यामध्ये आता थोडीशी वेलची पूड मी चवीपुरतं घालून घेणार आहे. नाही घातली तरी आंब्याचा स्वाद लाडवाला येतोच. छान मिक्स करूया. आंब्याच्या पल्पमुळे रव्याला छान कलर येतो आणि अजिबात फूड कलर घालायची गरज नाही. छान सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जरासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे आरामात हे लाडू बरेच दिवस टिकतात. फक्त हवाबंद डब्यात ठेवायचे नाहीत. 1-4 तासानंतर पहा मी मधून याला 2 वेळा हलवून घेतलेला आहे. रवा एकदम फुलून आलेला आहे. पहा किती छान रवा फुललेला आहे. आता सगळं मिश्रण मी सुट्टं करून घेणार आहे आणि एकसारख्या आकाराचे सगळे लाडू मी वळून घेणार आहे. आता पाक फसला तर काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. जर पाक पुढं गेला तर मिश्रण कोरडे होते. अशा वेळेला थोडंसं गरम पाणी करून पाण्याचा हापका रव्याच्या मिश्रणावर घालायचा आहे आणि सगळं अलगद हलवून आणि 10 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. गरम पाण्याचाच हापका उकळलेल्या पानाचा मारायचा आहे आणि पाक जर कच्चा राहिला, लाडू जर वळता येत नसेल तर मिश्रण थोडा वेळ गॅसवर ठेवून छान परतून घ्यायचं आहे किंवा आणखी थोडा वाटीभर रवा गरम करून छान तोही भाजून त्या मिश्रणामध्ये घातला तर पाक आणखी घट्ट होऊन लाडू वळता येतो. ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा. पहा किती छान वरून असा रवा दिसत आहे आणि मिश्रण अगदी छान झालेलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही लाडू करून बघा. अशा छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पहा लाडू किती छान दिसत आहेत. वर मी पिस्त्याचे काप लावलेले आहेत. काही लाडूंना बेदाणेही वरून लावून घेतलेले आहेत. वर कसा रवा छान उमलून आलेला आहे आणि रवा छान पूर्णपणे फुललेला आहे. एकदम आतून मऊसूत लाडू आहे. अशा छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी चॅनलला लाईक करा. धन्यवाद.